महायुतीचा आपले खासदार कसे असावे? आजचा कार्यक्रम नाही, हा रोजचाच कार्यक्रम आहे। ज्या दिवशी निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि त्या दिवशी आम्हाला माहिती होतं तेव्हापासून आम्ही आमचे खासदार राहुल शेवाळेच असणार आहेत हे नक्की होतं आणि तेव्हापासून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा प्रचार करण्यासाठी चालू केलेला। पण आता ऑफिशियली फॉर्म भरल्यानंतरचा पहिला या वार्डामधला प्रत्येक घरात जाऊन राहुल शेवाळे साहेबांची माहिती देणं, त्यांच्याविषयी लोकांपर्यंत त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचवणं आणि आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण हे लोकांपर्यंत बिंबवणं, हे आजच्यापासून आम्ही प्रत्येक वस्तीत जाऊन, प्रत्येक घरात जाऊन, प्रत्येक व्यक्तीला भेटून समजावणार आहोत। आणि राहुल शेवाळेसारखा एक तरुण, तडफदार, सुशिक्षित उमेदवार आम्हाला या मतदारसंघाला मिळाला आहे आणि तो नेतृत्व दिल्लीचं करणार आहे चेंबूरमधून, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि मोदींचा नारा आहे अब की बार 400 पार, त्याच्यातला एक सदस्य आमचा असणार आहे आणि येणाऱ्या भविष्यात मंत्रिमंडळात पण आमचे सदस्य असतील अशी आमची सर्वांची खात्री आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण मनापासून आणि अगदी म्हणजे चांगल्या लीडने यावेळी ते विजयी होतील याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही या वार्डातून करतो आहे। आज आम्ही सर्वपक्षीय घरोघरी जाऊन प्रचार करणार आहोत, कारण का एवढा दिवस आम्ही प्रचार करतो आहे, संवाद यात्रा आमची सुरूच होती। आता आम्ही सर्वपक्षीय प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन शेवाळे साहेबांना मतदान करा, आमचे पॅम्पलेट आहेत। शेवाळे साहेबांनी मागच्या 5 वर्षात केलेलं काम, कोविडमध्ये केलेलं काम हे याला चेंबूरकरवासियांना सगळ्यांना परिचित आहे। तरी पण आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही सर्व जनतेला विनंती करणार आहोत की पुन्हा एकदा खासदार राहुल शेवाळे साहेबांची आपल्याला हॅट्रिक करायची आहे, त्यासाठी भरघोस मताने आपण त्यांना निवडून द्यायचं आहे, अशा आम्ही सर्वपक्षीय पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ते म्हणून त्यांना विनंती करणार जनतेला। आज आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब यांचा प्रचार आज 1 महिना झाला चालूच आहे। आता डोर टू डोर आमचा प्रचार चालू आहे। आपल्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की आमचे जे खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत हे लोकसभाचे हे कुटुंब प्रमुख आहेत आणि ही लोकसभा हे त्याचं कुटुंबासारखं आहे। त्यामुळे इथले जनतेची समस्या हे त्यांना स्थानिक असल्यामुळे त्यांना सगळी अवगत आहे। त्यामुळे आज तुम्ही हे बघताय लोकांचं आज प्रचारासाठी महिला पुरुष सगळे आज आनंदाने उतरलेले आहे, आज डोर टू डोर प्रचार करण्यासाठी उतरलेले आहे। जणू काय आज असं वाटतं की साहेबांचा आज विजय महोत्सवच आहे। त्यामुळे आमचे राहुल शेवाळे साहेब हे कामाने घरोघरी पोचलेले आहेत। हा फक्त एक आम्ही आता डोर टू डोर प्रचार करायचा आहे, पॅम्पलेट वाटायचा आहे, त्यांचा अहवाल करायचा आहे, त्यासाठी ते लोक जमलेले आहेत। आपल्या माध्यमातून सांगतो साहेबांचा हा विजय निश्चित आहे आणि बस जय हिंद जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सन्माननीय महायुतीचे उमेदवार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी जमलेलो आहोत। मागच्या गुढीपाडव्या मेळाव्यात जसं रावसाहेबांनी सांगितलं आहे की बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी त्यांना देण्यात आला आहे। त्यांचा विजय हा विजय निश्चितच होता, पण आता त्यांना अधिक लीड मिळवून देण्याचं काम, ही जबाबदारी आमच्यावरती आलेली आहे आणि ते आम्ही नक्कीच पार पाडू। कारण आज जो रिस्पॉन्स आम्ही बघतो आहे, त्यांची रथयात्रा म्हणा, संवाद यात्रा म्हणा, ठिकठिकाणी त्यांचं स्वागत म्हणा, इतक्या जल्लोषात केलं जातं आहे की राहुल शेवाळे साहेब हे नक्कीच विजय होतील याची खात्री आम्हाला आहे। अधिकृत उमेदवार आदरणीय राहुलजी शेवाळे यांना आम्ही प्रचंड मताने विजय करण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी संवाद यात्रा आम्ही अटेंड केलेल्या आहेत आणि या वार्ड क्रमांक 154मध्ये घरोघर जाऊन आम्ही पॅम्पलेट वाटून आमच्या निवडणुकीचा प्रचाराचा अहवाल देणार आहोत आणि आमचे हक्काचे खासदार विजयी झाले असं आम्ही घोषित करतो। यहाँ पे आज जिस जोश व उल्लास के साथ में लोग उतरे हैं सिर्फ प्रचार करने के लिए, तो सोचिए इनकी शेवाले साहब की विजय तो पहले ही हो चुकी है। और आज हम डोर टू डोर दुकानों पे घर घर जाके जो अहवाल है उनके किए हुए काम हैं, पिछले 10 सालों में उन्होंने जो काम किए हैं, कोविड में जो उन्होंने लोगों की मदद की थी, उसके बारे में आज बता के हम एक बार फिर से हैट्रिक करने के लिए आज शेवाले साहब के लिए उतरे हैं। कि आप देख सकते हैं कि जैसे नामांकन में एक लहर उठी थी जन समर्थन की, बुजुर्ग से लेके बच्चे तक सबके मन में राहुल शेवाले जी है। राहुल शेवाले जी का आज डोर टू डोर प्रचार शुरू होने वाला है। आप देख सकते हैं कि जिस हिसाब से जन समर्थन है उस हिसाब से इनकी जीत निश्चित है और मोदी जी के नेतृत्व में हर एक सांसद अच्छे से अच्छा काम करेगा और विकसित भारत होने वाला है। अब की बार 400 पार। आपले खासदार कसे असावे?
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।